नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आर्या लॉगमध्ये स्वागत आहे. आता आपण मागल्या व्हिडिओमध्ये टोमॅटोची लागवड कधी करणार आहे काय ते सांगितलं आहे तुम्हाला. तर मित्रांनो 15 एप्रिलला लागवड केलेली आहे टोमॅटोची आणि आज 20 एप्रिलला म्हणजे आज 5वा दिवस आहे. आता ह्याचं 5 दिवसात नियोजन कसं केलं, मला काय समस्या आल्या, मी ह्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये टोमॅटो लावून आज 5वा दिवस झालेला आपल्याला. तर मी टोमॅटो लावल्याच्या नंतर कसं नियोजन केलं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर तुम्ही पाहू शकता ही मला प्रामुख्याने पहिली अडचण आलेली आहे म्हणजे हा करपा म्हणजे टेम्परेचरने करपा आलेला आहे. हे पानं करपलेले आहेत, कवळी पानं टेम्परेचरने करपलेले आहेत. तर त्यासाठी मी काय केलं, त्यामुळे आता हा करपा कंट्रोल कसा केला, काय केलं, तर कोणती फवारणी घेतली ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता मी पहिले कसं नियोजन केलं ते सांगणार आहे. तर आता आपण लागवड केल्याच्या नंतर म्हणजे दुसऱ्या म्हणजे 15 एप्रिलला लागवड केली आणि 16 एप्रिलला आपण फवारणी घेतली. तर 16 एप्रिलला फवारणी आपण ह्याला घेतलेली होती एमसील, झोमॅटो आणि बायो 303. आता एमसील तर ह्यात एमसील म्हणजे ॲमिनो आणि सिलिकॉन हे दोन्हीचं कंटेन आहे हे एमसील आहे. नंतर ह्याच्यात आपण झोमॅटो हे जैविक कीटकनाशक आहे. नंतर बायो 303 टोटा म्हणजे नागाळासाठी त्याचा जबरदस्त रिझल्ट आहे, त्यामुळे आपण नागाळासाठी बायो 303 घेतलेले आहे. नंतर बायो 303 घेतले, आळवणी केली. किती दिवसांनी केली, ह्याला आपण 3 दिवसांनी केलेलं आहे. म्हणजे तोपर्यंत म्हणजे आपलं जमिनीत रोप सेट झाल्यासारखं झालं आणि नंतर आपण ह्याला एक आळवणीमध्ये काय घेतलेलं आहे, तर आळवणीमध्ये आपण मॅट्रिक्स आणि ह्युमिक ॲसिड एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिड 8% आपण ह्याला आळवणी केलेलं आहे. तर हे आळवणी झाल्याच्या नंतर आता ह्याला मग मला दुसरा प्रामुख्याने कोणता रोग आला किंवा काय झालं हे मी त्यासाठी कोणती फवारणी घेतली. तर आता मी म्हणजे हा टेम्परेचरने करपा आलेला म्हणजे टेम्परेचरने करपा आल्यामुळे ह्याला कंट्रोल येण्यासाठी कोणती फवारणी घ्यावं, काय करावं हे मला लवकर समजेल ना. पण मी एक माझ्या अनुभवातून त्याची फवारणी घेतली. तर मी ह्याला अँट्राकॉल, कोरिक्रॉन आणि ह्याचे टॉनिक मेगाफॉल घेतलेला आहे. असे तिन्हीचं मिश्रण करून मी ह्याची फवारणी घेतलेली. तर आता मला म्हणजे रात्री फवारणी घेतलेली आहे. तर ह्या आज दिवस आहे म्हणजे आता ह्याला 12 तास बी नाही झालेले, मी रात्री फवारणी घेतलेली आहे. तर हे मला आता ह्याचा बऱ्यापैकी उद्या बहुतेक रिझल्ट दिसणार आहे. तर मी हे अशा प्रकारे टेम्परेचरने करपा येऊ नये त्यासाठी मी अँट्राकॉलची फवारणी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी ह्याचं नियोजन केलेलं आहे. नंतर आता मी ह्याला मला डिफिशियन्सी जाणवली जर टवटवीतपणा, हिरवेगारपणा नाही रोपात आणि थोडा पिवळसरपणा ते एक जाणवलं आहे. मग त्यासाठी मी ह्याला खालून भेसळ डोसमध्ये मायक्रोन्यूट्रियन सगळं दिलेलं आहे. पण एक मला तरी वाटलं लवकर अपटेक होण्यासाठी मग मी ह्याला 25 किलो युरिया सोडलेला आहे एकरी. तर आता मी याला युरिया सोडलेला आहे. तर तुम्ही युरियाचं आता काही लगेच रिझल्ट लागणार नाही, पण एक काळोखी येण्यासाठी मी युरिया सोडलेला आहे, जेणेकरून टवटवीत हिरवेगारपणा राहील आणि त्यासाठी मी युरिया सोडलेला आहे 25 किलो एकरी. तर अशा प्रकारे मी आतापर्यंत 5 दिवसात केलं आहे. आणि तुम्हाला जर माहिती छान वाटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.